जरा इथं लक्ष द्या. काय आपल्याला ग्रुप 16, 17, 18च आहे. ग्रुप 15 नाहीये. ग्रुप 15 11वीचं पोर्शन मध्ये होतं. ठीक आहे, 11वी मध्ये आहे. मग त्यावेळी 13, 14 आणि 15 ज्यावेळी त्याचं रिव्हिजन घेईन त्यावेळी शिकवते. आता ग्रुप 16 पासून स्टार्ट करते, कारण ग्रुप 16 पासून आपण शिकलोय. ठीक आहे, 11वीचं जेव्हा आपण पोर्शन घेणार आहे रिव्हिजनच्या वेळी त्यावेळी मी परत 15 घेऊया त्यातला. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍसिडिक इन नेचर? ह्यामधला कोणता ऍसिडिक इन नेचर नाहीये? N2O कोण ऍसिडिक इन नेचर नाहीये? आता N2O का ऍसिडिक इन नेचर नाहीये? तर आपण 3 टाइप्स ऑफ ऑक्साइड्स बघतो बाळांनो. त्या 3 टाइप ऑफ ऑक्साइड्स मध्ये हा जो आहे हा न्यूट्रल इन नेचर असतो. बाकी सगळे नॉन मेटल ऑक्साइड्स असतात ना, नॉन मेटल ऑक्साइड्स ऍसिडिक इन नेचर असतात. आणि मेटल ऑक्साइड्स काय असतात तर बेसिक इन नेचर असतात. आणि तिघं न्यूट्रल असतात. आणि खूप सारे एम्फोटेरिक पण असतात. एम्फोटेरिक ऑक्साइड्स म्हणजे जे ऍसिड बरोबर बेस सारखं बिहेव करतात आणि जे बेस बरोबर ऍसिड सारखं काय करतात तर बिहेव करतात. ठीक आहे, सो आता ह्या केसमध्ये N2O, त्यानंतर ना NO, त्यानंतर ना CO, हे तिघं कसले ऑक्साइड्स आहेत तर न्यूट्रल ऑक्साइड्स आहेत. कसले ऑक्साइड्स आहेत? कसले ऑक्साइड्स आहेत? न्यूट्रल ऑक्साइड्स. कसले ऑक्साइड्स आहेत? न्यूट्रल ऑक्साइड्स. समजतंय? येस ऑर नो? ठीक आहे, नेक्स्ट बघा. Which of the following statement is false about oxygen and what? Hydrogen. The hydrides of oxygen is more stable than hydrides of sulfur. पहिली स्टेटमेंट बघा, हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन म्हणजे H2O आणि हायड्राइड्स ऑफ सल्फर म्हणजे काय असते तर H2S. H2O मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होते. कसलं बॉन्डिंग होते? सो त्याची थर्मल स्टॅबिलिटी काय असते तर जास्त असते. ठीक आहे, सो H2O लिक्विड असते आणि बाकी हायड्राइड्स ऑफ ग्रुप 16 कसल्या स्टेट मध्ये असतात तर गॅशियस स्टेट मध्ये असते. H2O कलरलेस आणि नॉन पॉइझनस असते आणि हे सगळे कलरलेस असतात पण पॉइझनस असतात. काय असतात? पॉइझनस. समजते? नेक्स्ट, ऑक्सिजन इज गॅस while sulfur is solid at a room temperature. That's very true. बिकॉज आपण जर ग्रुप 16 एलिमेंट बघितले तर ग्रुप 16 एलिमेंट मध्ये कोण कोण आहे? ग्रुप 16 एलिमेंट मध्ये ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि कोण आहे तर पोलोनियम आहे. तर तुमचा ऑक्सिजन फक्त गॅशियस स्टेट मध्ये असतो आणि तो डाय ॲटॉमिक असतो. काय असतो? डाय ॲटॉमिक. बाकीचे जे आहेत ते कोणत्या स्टेट मध्ये असतात तर सॉलिड स्टेट मध्ये असतात आणि मोस्टली पॉलीॲटॉमिक असतात. पॉली म्हणजे ज्यामध्ये 2 पेक्षा काय आहेत तर जास्त. सल्फर तर S8 म्हणून एक्झिस्ट होतं, सेलेनियम पण सेलेनियम 8 म्हणून, पण हे मोस्टली मोनोॲटॉमिक मध्ये असतात. ठीक आहे, atoms of oxygen and sulfur consist of how many unpaired electrons? 2 unpaired electrons. Now, this is not true. Atoms of oxygen and sulfur consist 2 unpaired electron in its valence shell. Okay, fine. इथं बघा, व्हॅलेन्स शेल आहे तर ठीक आहे. ऑक्सिजन आणि सल्फरचं कॉन्फिगरेशन काय असते तर NS2 NP काय असते तर 4. ऑक्सिजन आणि सल्फर ग्रुप 16 ला बिलॉंग करतात. कोणाला बिलॉंग करतात? ग्रुप 16 चं कॉन्फिगरेशन काय असणार आहे? NS2 आणि इथं NP4 मध्ये हे बघा, हा NS2, हा NP1, NP2, NP3, NP4. किती अनपेड आहेत? 2 आहेत. ठीक आहे, आता ऑप्शन डी बघा, ऑक्सिजन अँड सल्फर शोज -2 +4 +6 ऑक्सिडेशन स्टेट. ही चुकीचे का? तर ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजनचं कॉन्फिगरेशन असते 2s2 2p4. 2s2 2p4. डी ऑर्बिटल ऍबसेंट असते. कोण ऍबसेंट असते? 2s 2p असते, 2d नसते. काय नसते? 2d नसते. 2d नसते म्हणजे कोण ऍबसेंट आहे? डी ऑर्बिटल. डी ऑर्बिटल ऍबसेंट आहे म्हणजे ते हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही, म्हणजे तो +6 ऑक्सिडेशन स्टेट दाखवू शकत नाही, +4 पण दाखवू शकत नाही आणि
6 पण दाखवू शकत नाही. कोण? ऑक्सिजन. हे अनॉमलस बिहेवियर आहे की ऑक्सिजन मध्ये कोणता ऑर्बिटल ऍबसेंट असतंय? ऑक्सिजन मध्ये कोणता ऑर्बिटल ऍबसेंट असतंय? डी ऑर्बिटल. ऑक्सिजन मध्ये कोणता ऑर्बिटल ऍबसेंट असतंय? हा, सो डी ऑर्बिटल असं नाही की ऑक्सिजन मध्येच दर ग्रुपचा पहिला एलिमेंट, म्हणजे ग्रुप 15 चा नायट्रोजन, ग्रुप 16 चा ऑक्सिजन आणि ग्रुप 17 चा फ्लोरीन, हे सगळ्यांचे डी ऑर्बिटल ऍबसेंट आहेत. डी ऑर्बिटल ऍबसेंट असल्यामुळे ते हायर ऑक्सिडेशन स्टेट दाखवत नाहीत. ते फक्त कोणती ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात? दे ओनली शो दी लोअर ऑक्सिडेशन स्टेट. दे ओनली शो दी लोअर ऑक्सिडेशन स्टेट. ठीक आहे. नेक्स्ट बघा. Which of the following is not a correct statement about ozone? Which of the following is not a correct statement of what? Ozone. आता ओझोन जर आपण डिस्कस केलं, ओझोन O3. O3 चा स्ट्रक्चर असतो O डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O, इथं लोन पेअर असतात 2, इथं 3 लोन पेअर, इथं 1 लोन पेअर. ह्याचा लोन पेअर परत कशामध्ये कन्वर्ट होतो? बॉन्ड पेअर. आणि बॉन्ड पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो? तर लोन पेअर. रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत. रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहेत इथं O, परत काय येणार आहे? सिंगल बॉन्ड O 1 2 3 4 5 6, डबल बॉन्ड O 1 2 3 4. परत ह्याचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होणार आहे? तर बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर कशामध्ये येणार आहे? तर लोन पेअर. अँग्युलर स्ट्रक्चर आहे का? आहे. यश, इथे लक्ष दे बेटा. It is a strong reducing agent. It is a good bleaching agent. It absorbs harmful ultraviolet radiations from what? It absorbs ultraviolet radiations from sun. हे पण ट्रू आहे. गुड ब्लिचिंग एजंट पण बरोबर आहे. कारण ओझोन जो आहे ना, ओझोन हा ड्राय ब्लीच आहे बाळांनो. ओझोन कसला ब्लीच आहे? ड्राय ब्लीच. आणि हा ड्राय ब्लीच कशासाठी वापरला जातो? तर जे डेलिकेट मटेरियल्स असतात ना, म्हणजे आयव्होरी वगैरे जे असतात त्याच्या ब्लिचिंग साठी. सो ड्राय ब्लीच इज युज फॉर डेलिकेट मटेरियल्स लाईक सिल्क, लाईक आयव्होरी एक्सेट्रा. राहिलं, इट इज हॅज अ अँग्युलर शेप. येस, इट इज हॅव्हिंग अन अँग्युलर शेप. इट इज अ स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. वी कांट से इट. It can act as a reducing agent also, and it can act as a oxidizing agent also. It can act as a reducing agent also, and it can act as a oxidizing agent also. Actually what happens, see over here, ओझोन जर O3 घेतलं तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे? 0 आहे. गेला तर कुठं जाणार आहे? म्हणजे कुठल्या स्टेट मध्ये जाणार आहे? O2 मायनस. म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट काय झालं तर -2. सो 0 to -2 काय झालं? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर म्हणजे रिडक्शन झालं. रिडक्शन झालं म्हणजे तो कसला एजंट आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. कसला एजंट आहे? कसला एजंट आहे? ऑक्सिडायझिंग एजंट. पण तो पर ऑक्साइड्स बरोबर, कशाबरोबर? पर ऑक्साइड्स बरोबर रिड्युसिंग एजंट म्हणून बिहेव करतो. कोणाबरोबर? कोणाबरोबर? पर ऑक्साइड्स बरोबर. कोणाबरोबर? पर ऑक्साइड्स. ठीक आहे. नेक्स्ट बघा. Which of the following statement is correct about O2 and O3 molecule? The enthalpy change during formation of O3 to O2 from O2. Formation of O3 from O2 is positive. O2 and O3 are paramagnetic. O3 is more stable than O2. The entropy change in the formation of O3 from O2 is positive. काय असणार आहे सांगा? एक लक्षात घ्या की आपली टेक्स्टबुक आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हापर्यंत टेक्स्टबुक ठेवत नाही डोक्यात तेव्हापर्यंत आपल्या लक्षात काय येणार नाहीये. ओझोन is an allotrope of oxygen, and oxygen in the upper atmosphere absorbs the energy in the form of ultraviolet radiations. Absorb केली एनर्जी म्हणजे हीट एनर्जी absorb झाली म्हणजे सिस्टीम मध्ये हीट ऍड झाली. त्यामुळे फिरवून दिलाय. एन्थॅल्पी चेंज ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ O3 from O2 is positive. O2 पॅरामॅग्नेटिक आहे, O3 डायमॅग्नेटिक आहे.
O3 इज मोर स्टेबल दॅन O2 म्हणायला पाहिजे, पण O3 हा जास्त स्टेबल नसतो कारण तो डिकम्पोज होत असतो. ठीक आहे. द एंट्रॉपी चेंज इन द फॉर्मेशन ऑफ O3 टू O2 इज पॉझिटिव्ह. आता एंट्रॉपी चेंज म्हणजे काय? मेजर ऑफ डिसऑर्डरनेस, डिग्री ऑफ रॅन्डमनेस. जरा इथं बघा काय, हे रिॲक्शन बघा. हे 3 मोल्स आहेत आणि हे 2 मोल्स झाले. हे 3 मोल ऑफ गॅस ऑफ O2 कशामध्ये कन्वर्ट होते? 2 मोल्स ऑफ गॅस ऑफ O3 मध्ये. मग डिसऑर्डरनेस वाढला का कमी झाला? कमी झाला. नंबर ऑफ मोल्स कमी झाले ना. 3 मोल ऑफ O2 कशामध्ये कन्वर्ट झाले? 2 मोल ऑफ O3. म्हणजे मेजर ऑफ डिग्री ऑफ रॅन्डमनेस काय झालं? मग काय झालं? एंट्रॉपी चेंज इन द फॉर्मेशन ऑफ O3 फ्रॉम O2 इज पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. काय आहे? का निगेटिव्ह आहे समजतंय का? ही रिॲक्शन बघा म्हटलं मी. का? तर इथं तुम्हाला 3 मोल ऑफ ऑक्सिजन लागले. त्या 3 मोल ऑफ ऑक्सिजन पासून मिळाले किती? 2 मोल ऑफ ऑक्सिजन. किती ऑक्सिजन मिळाले? समझ में आया? येस और नो? येस और नो? ठीक आहे. नेक्स्ट बघूया. What is the OO bond length in the ozone molecule? OO bond length in the ozone molecule. किती असणार आहे बॉन्ड लेंथ? रेझोनेटिंग स्ट्रक्चर असते. कसला स्ट्रक्चर असते? रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बॉन्ड लेंथ काय असणार आहे तर? सेम. किती असते बॉन्ड लेंथ? तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर कुठे आहे? एंड आहे. युजेस. येस. 117 काहीतरी असतो. बॉन्ड अँगल आहे का 117? हा. बॉन्ड लेंथ किती आहे बघा? 128 पिकोमीटर. आता इथं 2 गोष्टी पाठ करा. काय? की बॉन्ड लेंथ ओझोन मध्ये किती आहे? बॉन्ड लेंथ किती आहे? 128 पिकोमीटर. आणि बॉन्ड अँगल किती आहे? 117. बॉन्ड अँगल किती आहे? नेक्स्ट काय आहे? विच अमंग द फॉलोइंग पी ब्लॉक एलिमेंट आर कलरलेस अँड ओडरलेस हायड्राइड्स. कलरलेस आणि काय तर ओडरलेस हायड्राइड. कोण आहे यातला? का कलरलेस आणि ओडरलेस हायड्राइड? वॉटर. कोण आहे? हायड्राइड ऑफ ऑक्सिजन. हायड्राइड ऑफ वॉटर. हायड्राइड ऑफ ऑक्सिजन डायरेक्ट वॉटर म्हटलं का? हायड्राइड ऑफ ऑक्सिजन इज वॉटर आणि तो कलरलेस आणि ओडरलेस असते. हे नायट्रोजन अमोनिया फॉर्म होतंय NH3. वास असते ना अमोनियाला. हायड्रोजन सल्फाइड अंड, कुजलेल्या अंडा मधला वास. ठीक आहे. सेलेनियम पंजंट स्मेल असते. कसलं स्मेल असते? पंजंट. सो कलरलेस आणि ओडरलेस कोण आहे तर? ऑक्सिजन. नेक्स्ट. which from the following element is not a member of group 16 from the periodic table? आता ग्रुप 16 मध्ये कोण कोण येते सांगा? ग्रुप 16 मध्ये कोण कोण येते? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम आणि कोण असते तर? पोलोनियम. ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलुरियम, पोलोनियम. बघा कोण आहे का? येस, ऍस्टेटाईन. ग्रुप 16चा नाहीये. ग्रुप 16चा नाहीये. मी अनेकदा सांगते तुम्हाला, जेव्हा आपण डी ब्लॉक, एफ ब्लॉक, पी ब्लॉक, कोऑर्डिनेशन कंपाऊंड नाही, पण एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 असू दे किंवा डी अँड एफ ब्लॉक असू दे, तुम्हाला टेक्स्ट बुक मधलं दर वर्ड माहित असायला पाहिजे, दर सेंटेन्स माहित असायला पाहिजे. आणि आता तुमचे सीईटीचे एक्झाम्स कसे असतात? स्लॉट्स असतात ना ऑनलाईनला. त्या स्लॉट्स मध्ये कधी कधी कोणाला इनऑर्गॅनिक जास्त पडते, कोणाला ऑर्गॅनिक जास्त पडते. मोस्टली माझे 2 ते 3 बॅचेस असे होते, 2 ते 3 सीईटीचे बॅचेस म्हणजे जे स्लॉट्स पडलेले त्यामध्ये इनऑर्गॅनिकचे क्वेश्चन्स जास्त होते. आणि हा तुमच्या बाजूच्याला आणि तुमच्याला पेपर सेम नसतो म्हणजे काय? नंबर वर खाली असते. त्यामुळे तो 4थ्याचं ए म्हणतोय म्हणून तुम्ही 4थ्याचं ए म्हणायचं नाही, कारण त्याचा पेपर वर खाली केलेला असतो, तुमचा पण पेपर जम्बल्ड अप केलेला असतोय. जरी तुम्ही बाजूबाजूला बसलाय, तुमच्या असं पुढे स्क्रीन असं हे असतात, सगळ असतात आणि समोर तुमच्या तोंड घालून त्यात आत पेपर सॉल्व्ह करायचं असते, पण तुम्ही इथं 4थ्याचं ए, 3ऱ्याचं बी असं करत बसून चालणार नाही. हो.
करतात पण तरी पण म्हणतो ना आपण हा ए आहे बी आहे सांगायला कोणतरी लक्ष नाही द्यायचं. समजतं आपलं आपलं पेपर सॉल्व्ह करायचं कारण त्याचा आणि तुझा पेपर जायचं आहे बरोबर सेम नाहीच आहे. वर खाली असतात नंबरिंग सेट केलेलं असते तसं आणि 200 मिनिट असतात सॉरी 180 मिनिट असतात आणि 200 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे 200 म्हणजे 150 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात मॅथ्सचे 50 असतात म्हणून तेवढं टाइमच नसते टाइम कधी संपते समजत नाही. त्यामुळे पहिला घेताना केमिस्ट्री घ्यायचं पहिला घेताना काय घ्यायचा केमिस्ट्री. ठीक आहे झालं नेक्स्ट बघा आता व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीची व्हॅल्यू किती आहे 4 तर नसणार आहे काय नसणार आहे 4 4 कोणाची असते तर फ्लोरीनची असते 4 कोणाची असते फ्लोरीनची 3.5 असू शकते मी तुम्हाला परफेक्ट पण म्हटलं नाही की 3.5 असणारच 3.5 किंवा 3.6 च्या रेंज मध्ये आपण बघतो त्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ऑक्सिजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी इथं असणार आहे ग्रुप 17 आहे ना ह्याच्या आधीचा ग्रुप 16 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 ची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी 3.5 आहे किती आहे किती आहे किती आहे 3.5 the second most electronegative element of the periodic table oxygen आहे कोण आहे the second most electronegative element of the periodic table is oxygen first more electronegative element fluorine ज्याची व्हॅल्यू किती आहे 4 ज्याची व्हॅल्यू किती आहे 4 ठीक आहे नेक्स्ट आयडेंटिफाय द फॉल्स स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग बॉइलिंग पॉइंट ऑफ सल्फर इज लोअर दॅन ऑक्सिजन बाळांनो इथंच आहे सगळे बॉइलिंग पॉइंट ऑफ सल्फर इज लोअर दॅन ऑक्सिजन राईट आहे हा बॉइलिंग पॉइंट ऑफ सल्फर इज लोअर दॅन ऑक्सिजन नेक्स्ट ionization enthalpy of group 16 element gradually decreases from top to bottom ha gradually decreases from top to bottom 1314 1941 869 813 होती है का कमी ठीक है नेक्स्ट ऑक्सिजन हैज द हायेस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी फ्लोरीन म्हणजे हे दोन स्टेटमेंट तर बरोबर आहेत ठीक आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ सल्फर इज लोअर दॅन ऑक्सिजन false statement परत लास्ट स्टेटमेंट बघूया group 16 elements have low ionization enthalpy than group 15 yes it is true it is true why it is true why it is true try to understand this thing this is very important इथं बघा काय मी जे सांगते ते लक्ष देऊन ऐका स्क्रीनच धावणार ग्रुप 15 जर आपण बघितलं कोण बघितलं ग्रुप 15 ग्रुप 15 मध्ये कोण असतंय नायट्रोजन फॉस्फरस आर्सेनिक अँटीमनी आणि नेक्स्ट कोण असते तर बिस्मथ ह्याचं कॉन्फिगरेशन काय आहे तर NS2 NP काय असते तर 3 NP3 म्हणजे कसली शेल्ड आहे ही NP3 म्हणजे कसली शेल्ड आहे ही हाफ फील्ड सबशेल आहे आणि हाफ फील्ड सबशेल्सला काय असते तर एक्स्ट्रा स्टॅबिलिटी आणि ग्रुप 16 एलिमेंट्स बघितले तर ग्रुप 16 एलिमेंट्स मध्ये ऑक्सिजन सल्फर सेलेनियम टेल्युरियम आणि नेक्स्ट कोण आहे तर पोलोनियम ह्या सगळ्यांचं कॉन्फिगरेशन काय आहे तर NS2 आणि NP काय आहे तर 4 NP4 NS2 NP4 NP4 NP1 NP2 NP3 NP4 इथं किती अनपेड आहेत 3 हाफ फील्ड आहे हे इनकम्प्लिटली फील्ड म्हटलं जातं काय म्हटलं जातं इनकम्प्लीट अपेक्षा असते की लेफ्ट टू राईट आयोनायझेशन एन्थाल्पी काय व्हायला पाहिजे वाढायला पाहिजे अपेक्षा आहे एक्सपेक्टेड आहे काय आहे एक्सपेक्ट पण हाफ फील्ड सबशेल्स आर हॅव्हिंग एक्स्ट्रा स्टॅबिलिटी त्यामुळे कायम कायम ग्रुप 15 ची आयोनायझेशन एन्थाल्पी कोणापेक्षा जास्त असते ग्रुप 16 पेक्षा म्हणजे नायट्रोजनची आयोनायझेशन एन्थाल्पी ऑक्सिजन पेक्षा जास्त फॉस्फरची आयोनायझेशन एन्थाल्पी सल्फर पेक्षा जास्त आर्सेनिकची आयोनायझेशन एन्थाल्पी सेलेनियम पेक्षा जास्त अँटीमनीची आयोनायझेशन एन्थाल्पी टेल्युरियम पेक्षा जास्त आणि बिस्मथची आयोनायझेशन एन्थाल्पी पोलोनियम पेक्षा
जास्त. समजतंय का? येस ऑर नो? पहाटे ठेवायचं. काय? ग्रुप 15 ची आयनेशन एन्थाल्पी कोणापेक्षा जास्त असते तर ग्रुप 16 पेक्षा काय असते तर जास्त. कोणापेक्षा जास्त असते? ग्रुप 16. ओके, सो मला सांगा, ग्रुप 16 has a lower ionization enthalpy than group 15. True. So which is wrong? Boiling point of sulfur is lower than oxygen. पुढं, which from the following molecule exhibit lowest thermal stability? Now just मी जे सांगते ते जरा लक्ष देऊन ऐकायचं. इथं बघा, H2O, H2S, H2SE, H2TE आणि H2 काय आहे तर PO. ठीक आहे. इथं किती शेल्स आहेत? 2. इथं किती शेल्स आहेत? 3. इथं किती शेल्स आहेत? 4 सेलेनियमला. इथं किती शेल्स आहेत? 5. इथं किती शेल्स आहेत? 6. मला सांगा, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा बॉन्ड बघितला किंवा हायड्रोजन आणि सल्फरचा बॉन्ड बघितला किंवा हायड्रोजनचा आणि सेलेनियमचा बॉन्ड बघितला किंवा हायड्रोजनचा आणि टेल्युरियमचा बॉन्ड बघितला किंवा हायड्रोजनचा आणि पोलोनियमचा बॉन्ड बघितला. डाऊन द ग्रुप बॉन्ड लेंथ काय होणार आहे? वाढणार का कमी होणार? बॉन्ड लेंथ वाढणार का कमी होणार? वाढणार. कारण हायड्रोजन एक आहे. 1+2, 1+3, 1+4, 1+5 आणि 1+6. बॉन्ड लेंथ वाढणारच आहे कारण शेल वाढतायत. बॉन्ड लेंथ वाढली तर बॉन्ड स्ट्रेंथ कमी होणार. कारण आवे बॉन्ड लेंथ वाढली, बॉन्ड स्ट्रेंथ काय होणार आहे? कमी. कारण अवे फ्रॉम इच अदर आहेत. इझिली काय करू शकतो? ब्रेक. इझिली काय करू शकतो? ब्रेक. सो इकडे लक्षात घ्या, हायड्राइड्स असू देत, कोणतेही हायड्राइड्स असू देत, हायड्राइड्स ऑफ काय असू देत? ग्रुप 15 असू देत, 16 असू देत किंवा 17 असू देत. डाऊन द ग्रुप काय होते? बॉन्ड लेंथ काय होते? बॉन्ड लेंथ काय होते? इन्क्रीज. बॉन्ड लेंथ इन्क्रीज झाली तर बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीज. बॉन्ड स्ट्रेंथ डिक्रीज झालं तर बॉन्ड एन्थाल्पी पण काय होणार आहे? डिक्रीज. आणि बॉन्ड एन्थाल्पी डिक्रीज झाली तर थर्मल स्टॅबिलिटी. कसली स्टॅबिलिटी? डिक्रीज. कारण तुमचं बॉन्ड स्ट्रेंथ डायरेक्टली प्रपोर्शनल असते थर्मल स्टॅबिलिटीला. कोण कोणाला डायरेक्टली प्रपोर्शनल असते? बॉन्ड स्ट्रेंथ. जेवढी जास्त बॉन्ड स्ट्रेंथ म्हणजे तेवढं घट्ट पकडून बसलेला आहे, जेवढं घट्ट पकडून बसलेला आहे म्हणजे तेवढी जास्त त्याची थर्मल स्टॅबिलिटी आहे. तेवढी जास्त थर्मल स्टॅबिलिटी. मग मला सांगा, ह्यामध्ये कोणाची बॉन्ड लेंथ सगळ्यात कमी असणार आहे? कसं होतं इथं? सांगा मला. आपण डाऊन द ग्रुप बघितलेलं होतं, काय होतं सांगा मला. सांगा. कोणाची असणार आहे बॉन्ड लेंथ सगळ्यात जास्त? H2PO ची. बॉन्ड स्ट्रेंथ सगळ्यात कमी, थर्मल स्टॅबिलिटी सगळ्यात कमी. प्रश्न काय विचारले आपल्याला? प्रश्न काय विचारलाय? विच फ्रॉम द फॉलोविंग मॉलिक्यूल एक्झिबिट लोवेस्ट थर्मल स्टॅबिलिटी? कोण असणार आहे लोवेस्ट थर्मल स्टॅबिलिटी? H2PO आहे का बघा. आहे का H2PO? नाहीये. H2PO नाहीये तर कोण आहे नेक्स्ट? त्याच्या अलीकडचा H2TE. समज में आ रहा है? आणि सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल कोण असणार आहे? येस, सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल H2O, सगळ्यात लिस्ट थर्मली स्टेबल H2TE. तुम्ही म्हणाल H2PO दिला तर H2POच घ्यायचा, पण पोलोनियम रेडिओ ऍक्टिव्ह असतो. पोलोनियम काय असतो? पोलोनियम काय असतो? रेडिओ ऍक्टिव्ह. पोलोनियम काय असतो? रेडिओ ऍक्टिव्ह. ठीक आहे, फाइन. नेक्स्ट, which from the following has the lowest tendency to form its oxide? ह्यामध्ये सगळ्यात कमी ऑक्साइड फॉर्म करण्याची टेंडेन्सी कोणाची असते? Which from the following has the lowest tendency to form its oxide? लोवेस्ट टेंडेन्सी खूप कमी आहे त्यांची टेंडेन्सी, ऑक्साइड इझिली फॉर्म करत नाहीत. अल्युमिनियम आहे ना, अल्युमिनियम. 4 पॉइंट सांगितले. कोणते 4 पॉइंट सांगितले लक्षात घ्या, की आयन
ऑक्साईड फॉर्म करणार, फेरिक ऑक्साईड, रस्ट. क्रोमियम व्हरायटी ऑफ ऑक्साइड्स फॉर्म करणार आहे, कारण क्रोमियम +2 +3 +4 +5 पर्यंत +6 पर्यंत ऑक्सिडेशन स्टेट दाखवतोय. अल्युमिनियम ऑक्साईड फॉर्म करणार, अल्युमिनियम ऑक्साईड फॉर्म करणार, पण प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करणार आहे. राहिलं कोण? मर्क्युरी, बिकॉज इट इज इन लिक्विड स्टेट. कसल्या स्टेट मध्ये असते? लिक्विड स्टेट मध्ये असते. नेक्स्ट बघा, विच अमंग द फॉलोइंग ऑक्साइड इज एम्फोटेरिक. एम्फोटेरिक म्हणजे जो ऍसिड बरोबर कशासारखं बिहेव करतो? बेस, आणि बेस बरोबर कशासारखं बिहेव करतो? तर ऍसिड. टीन ऑक्साइड. कोण असतंय? कोण असतंय? टीन ऑक्साइड. हे पाठ करायचे, टीन ऑक्साइड कोण कोण आहेत ते एम्फोटेरिक इन नेचर. Next, for the conversion of oxygen to ozone in atmosphere, nitric oxide in the gaseous phase act as a what? Inhibitor. का inhibitor सांगा? का inhibitor सांगा? इनहिबिटर का सांगा? कारण तो ओझोन फॉर्म व्हायला देतच नाही, किंवा ओझोनला डिकम्पोज करतो. कशाला डिकम्पोज करतो? ओझोनला. कसं डिकम्पोज करतो ओझोनला? बघा इथं, बघा काय हा काय आहे, 3 टाइम्स O2 आपल्याला काय देते? 2 टाइम्स काय देते? O3. आणि हा O3 आहे ना, नायट्रोजन मोनॉक्साईड, एअरप्लेन्स असतात ना, सुपरसॉनिक जेट्स, ते देतात नायट्रोजन मोनॉक्साईड. ते नायट्रोजन मोनॉक्साईड काय करतात? त्या ओझोन बरोबर रिॲक्ट होऊन काय देतात? तर नायट्रोजन डायऑक्साईड, आणि काय देतात? तर O2. So for the conversion of oxygen to ozone in atmosphere, nitric oxide act as an inhibitor. कारण फॉर्म झालेल्या ओझोनला ते डायऑक्साइड्स मध्ये कन्वर्ट करतात, जी की पॉइझनस गॅस आहे. कसली गॅस आहे? पॉइझनस. सो इट ऍक्ट ॲज अ इनहिबिटर्स. पुढं, इन ओझोन मॉलिक्यूल द फॉर्मल चार्ज ऑन द सेंट्रल ऑक्सिजन ॲटम इज. फॉर्मल चार्ज. फॉर्मल चार्ज ऑक्सिजन ॲटम वरती काय असतंय? माहिती आहे का फॉर्मल चार्ज कसं फाइंड करायचं? हा O, हा डबल बॉन्ड काय आहे? तर O, आणि हा सिंगल बॉन्ड O आहे. इथं ज्याला डबल बॉन्ड O आहे त्याला किती लोन पेअर असतात? तर 2. ज्याला सिंगल बॉन्ड O आहे त्याला साइडच्या टर्मिनलला किती लोन पेअर असतात? तर 3. आणि जो मधला आहे त्याला किती लोन पेअर असतात? तर 1 असतात. 1 असते सेंट्रल ॲटमला. हा, तर फॉर्मल चार्ज कसं फाइंड करतात? फॉर्मल चार्ज इज इक्वल्स टू टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन मायनस इलेक्ट्रॉन्स इन द lone pair minus half electrons in the bond pair. आता टोटल व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, ऑक्सिजन मध्ये व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन किती असतात? बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? ऑक्सिजनच्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? ऑक्सिजन बिलॉंग्स टू ग्रुप 16. किती असतात बाहेरच्या शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स? 6. किती असतात? सो ऑक्सिजनच्या बाहेरच्या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 6. लोन पेअर मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? लोन पेअर मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 2. मायनस हाफ इंटू इलेक्ट्रॉन्स इन बॉन्ड पेअर. बॉन्ड पेअर मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 1 2 3 4 5 6. सेंट्रल मेटल आहे, सेंट्रल मेटल आहे, सेंट्रल ऑक्सिजन ॲटम 1 2 3 4 5 6. सो काय येणार आहे? 6 - 2 - 3 काय येणार आहे? काय येणार आहे? +1. सो फॉर्मल चार्ज किती आहे? तर +1. हे बघा, अजून एक सांगते, पाठ करायचं, काय काढत बसायचं नाही. हा, एक्झामला टाइम नसते आपल्याला तेवढं. हा, सेंट्रल ॲटम असतो ना ओझोनचा, सेंट्रल ॲटम वरती चार्ज काय असते? तर +1. आणि जो 2 आहेत त्या 2 मध्ये एक ऑक्सिजन असतो की ज्याच्या किती इलेक्ट्रॉन्स पेअर आहे? 3. किती इलेक्ट्रॉन पेअर आहे? जो सिंगल बॉन्डेड आहे काय आहे? त्याचं -1 असते. ओझोन मध्ये सिंगल बॉन्डेड ऑक्सिजन साइडला आहे ना टर्मिनल एंडला, त्याचं -1, आणि ह्याचं 0 असते. ज्याला डबल बॉन्ड आणि लोन पेअर्स आहेत, ज्याला डबल बॉन्ड्स आणि काय तर लोन पेअर, ज्याला डबल बॉन्ड्स आणि काय तर 0. समझ में आ रहा है? ठीक. In ozone molecule, the formal charge on the central oxygen atom is 1. No. What are the types of bond formed by the sulfur with oxygen in a thiosulfuric acid? Thiosulfuric acid. इथं बघा, थायो शब्दाला थायो, काय आला? थायो. सल्फर आहे, सल्फर.
सल्फरला इथं सिंगल बॉन्ड काय असणार आहे OH, इथं सिंगल बॉन्ड काय येणार आहे OH, हे फिक्स आहे. आता सल्फ्युरस, सल्फ्युअस असला असता, सल्फ्युरस असला असता तर इथं फक्त डबल बॉन्ड एस असला असता आणि यावरती लोन पेर असला असता. पण सल्फ्युरिक आहे ना, काय आहे डबल बॉन्ड काय येणार आहे सांगा मला. ह्यामध्ये काय काय आता थायोसल्फ्युरिक ऍसिड मध्ये ऑप्शन चेक करा. 2 डबल बॉन्ड्स अँड 2 सिंगल बॉन्ड. आणि कोणता एक ऑप्शन बघा, कारण हे मी स्क्रीन लॉक केली. नाही, 2 डबल बॉन्ड आणि 2 सिंगल बॉन्ड, 2 डबल बॉन्ड आणि 2 सिंगल बॉन्ड. थायोसल्फ्युरिक ऍसिड कसा असतो समजला. थायोसल्फ्युरिक ऍसिड जेव्हा हे बघा सल्फर म्हटलं की इथं एक OH येणार आहे आणि इथं एक OH येणार आहे. इथं डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड S. हा थायोसल्फ्युरिक ऍसिड काय झाला, फक्त सल्फ्युरिक ऍसिड म्हटलं. काय म्हटलं फक्त, तर ते सल्फर काढायचं. इथं डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O आणि इथं काय येणार आहे तर OH. काय येणार आहे, काय येणार आहे OH, काय येणार आहे OH. समझ में आ रहा है, यस और नो. ठीक है, नेक्स्ट. आयडेंटिफाय द करेक्ट फॉर्म्युला ऑफ ओलेम. ओलेम म्हणजे कोण सांगा. ओलेम म्हणजे डाय सल्फ्युरिक ऍसिड असते काय. ओलेम म्हणजे कोण असते, ओलेम, ओलेम म्हणजे डाय सल्फ्युरिक ऍसिड. ओलेम म्हणजे कोण असते, डायसल्फ्युरिक ऍसिड. आता डायसल्फ्युरिक ऍसिड हा S डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड काय आहे OH, परत इथं काय आहे तर डबल बॉन्ड O, परत इथं S डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH, इथं डबल बॉन्ड O. हा सल्फ्युरिक ऍसिड असला असता ना, इथं पण OH असते आणि इथं पण काय असते तर OH. यातला वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं. काय रिमूव्ह करायचा, मग वॉटर मॉलिक्यूल जर आपण रिमूव्ह केला, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह केला म्हणजे आपण काय रिमूव्ह करतो बघा. हा H आणि OH काय रिमूव्ह करतो, एकाचा H आणि एकाचा OH, म्हणजे मध्ये काय येणार आहे, मध्ये काय येणार आहे ऑक्सिजन, मध्ये काय येणार आहे ऑक्सीजन. समझ में आ रहा है, यस और नो, यस और नो. ओके फाइन, समझ में आया ये वाला. सो कौन आएगा, ऑप्शन ए. हायड्रोजन किती आहेत 2, सल्फर किती आहेत 2, ऑक्सिजन किती आहेत 4 आणि 3, 4 आणि 3 7, 4 आणि 3 7, 4 आणि 3 7. ठीक आहे, नेक्स्ट. आयडेंटिफाय द करेक्ट ऑर्डर ऑफ थर्मल स्टॅबिलिटी. सगळ्यात जास्त H2O, मग H2S, मग H2SE, मग H2TE. आपण बघितलं ना, डाऊन द ग्रुप बॉन्ड लेंथ काय होते वाढते, बॉन्ड स्ट्रेंथ काय होते कमी, थर्मल स्टॅबिलिटी पण काय होते कमी होते. सगळ्यात जास्त थर्मली स्टेबल वॉटर असतं, त्याचं बॉइलिंग पॉइंट आणि मेल्टिंग पॉइंट पण हाय असतं. नेक्स्ट, आयडेंटिफाय अ कंपाऊंड हॅव्हिंग अ प्रॉपर्टीज ऑफ टियर गॅस. टियर गॅस ह्यातला कोण आहे सांगा, टियर गॅस. आयडेंटिफाय अ कंपाऊंड हु इज हॅव्हिंग अ प्रॉपर्टीज ऑफ टियर गॅस. टियर गॅस कोण असणार आहे ह्यामध्ये, हा तर मस्टर्ड गॅस आहे, हा थायोनिल क्लोराइड आहे आणि हा फॉस्जिन आहे COCl2. COCl2 फॉस्जिन आहे, हा सल्फ्युरिल क्लोराइड आहे आणि ही मस्टर्ड गॅस आहे. कसली गॅस आहे, मस्टर्ड गॅस. राहिलं काय तर हे ट्रायनायट्रोक्लोरोपिक्रिल. लक्षात ठेवा, ही मस्टर्ड गॅस, हे सल्फ्युरिल क्लोराइड आणि हे फॉस्जिन COCl2. कोण आहे फॉस्जिन. आयडेंटिफाय द अँगल OSO इन SO2 मॉलिक्यूल. किती असते, हे नाही नाही 180 नसते, बेंट असते, बेंट जॉमेट्री असते. SO2 ची जॉमेट्री बेंट असते. हा ओझॉन असते की नाही, ओझॉन, ओझॉनचाच भाऊबंड असतो तो. कोणाचा भाऊबंड असतो, ओझॉन सारखाच असतो तो, बेंट जॉमेट्री असते. कसली जॉमेट्री असते त्याची, बेंट. सेम ओझॉन सारखा स्ट्रक्चर, सगळा स्ट्रक्चर ओझॉन सारखा असतो त्याच्या बाळांनो. इथे आहे बघा सल्फर आहे का, खाली सल्फर डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड. इथं होतं बघा सल्फर डायऑक्साइड. सगळं ओझॉन सारखं असतंय, फक्त मध्ये काय असते तर सल्फर. मध्ये काय असतंय
मध्ये काय असतंय सल्फर. बरं बॉन्ड अँगल किती आहे 119.5. परत पाठ करायचं काय बॉन्ड अँगल एसओएस मधला बॉन्ड अँगल ओएसओ मधला बॉन्ड अँगल किती आहे तर 119.5. समझ में आ रहा है ये सोनो. ओझोनचं किती होतं बॉन्ड लेंथ हा बॉन्ड लेंथ 128 पिकोमीटर आणि बॉन्ड लेंथ येस 170. पुढं नेक्स्ट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ SSS in a puckered ring of S8 rhombic sulfur. बॉन्ड अँगल काय आहे तो बॉन्ड अँगल सल्फर ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर बघा ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर पेज नंबर 146. हा 146 वरती ॲलोट्रॉप्स ऑफ सल्फर मध्ये वेगवेगळे जॉमेट्री असतील बघा सल्फरचे. हा त्यामध्ये दिलेलं असणार आहे ही जॉमेट्री आहे खाली आहे का हे बघा आहे का 107. मी काय म्हटलं तुम्हाला टेक्स्ट बुक परफेक्ट काय झालं क्राउन शेप मध्ये हा बॉन्ड अँगल किती आहे तर 107. किती आहे 107. पुढं इथं सायक्लो S6 हे बघा इथं पण लक्षात ठेवायचं सायक्लो S6 चं बॉन्ड अँगल किती असतंय 205.7 डिग्री सायक्लो S6. पुढं आयडेंटिफाय द मेथड यूज टू ऑब्टेन SO2 गॅस इन इंडस्ट्रीमध्ये आपण हे रोस्टिंग करतो ओरला काय करतो ओरला रोस्टिंग म्हणजे ओरला भुनायचं इन द एक्सेस सप्लाय ऑफ एअर सल्फाइड ओरला कोणत्या ओरला ही झिंक सल्फाइड म्हणजे ZnS झालं आयर्न पायराइट्स म्हणजे FeS झालं. सो यू हॅव टू roast the ore in the excess supply of air. What is the number of electrons around the sulfur in the H2SO4 molecule? Now, H2SO4 molecule मध्ये इथं बघा हा सल्फर आहे हा डबल बॉन्ड O आहे इथं OH असते इथं OH असते आणि इथं डबल बॉन्ड काय असते O हा सल्फ्युरिक ऍसिड आहे हा काय आहे तुम्हाला यायला पाहिजे हा सल्फ्युरिक ऍसिड दिसतोय ना सल्फ्युरिक ऍसिड हा त्याने काय विचारलंय व्हॉट इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स अराउंड द सल्फर हे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 झालं स्ट्रक्चर दाखवलं. आता पाठ करायचं काय पाठ करायचं सल्फ्युरिक इक आलं इक IC ऍसिड आलं काय आलं IC ऍसिड तर सल्फ्युरिक ऍसिडच्या केसमध्ये सल्फरची ऑक्सिडेशन स्टेट किती असते तर +6 म्हणजे ते किती बॉन्ड करणार आहे फॉर्म 6 बॉन्ड फॉर्म करते म्हणजे एका बॉन्ड मध्ये किती इलेक्ट्रॉन असतात 2 मग 6 बॉन्ड आहेत तर किती असणार आहे 12 पाठ करायचं काळच स्ट्रक्चर बसायला टाइम नाहीये 52 सेकंद मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे किती असणार आहे 12. Next, which of the following metal is used as a catalyst in the manufacturing of sulfuric acid by which process? By contact process. Contact process मध्ये आपण दोन वापरतो एक आपण वापरतो व्हॅनेडियम पेंटॉक्साइड एक वापरतो आणि दुसरा आपण एक वापरतो प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टोस. Which of the following is used in manufacturing of sulfuric acid by contact process? का कसला एस्बेस्टोस प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टोस कसला एस्बेस्टोस हाँ अभी इट्स वेरी इंटरेस्टिंग P ब्लॉक में जब हम लोग पढ़ते हैं ना
तो पी ब्लॉक में वैनेडियम पेंटॉक्साइड यूज किया है, ठीक है। और जब हम लोग डी ब्लॉक पढ़ते हैं ना, डी ब्लॉक की कैटेलाइटिक प्रॉपर्टीज, उस डी ब्लॉक की कैटेलाइटिक प्रॉपर्टीज में बोला है कि क्या यूज करते हैं, प्लैटिनाइज्ड एस्बेस्टोस। क्या यूज करते हैं? नेक्स्ट, which from the following activity results in formation of olem olem in the manufacturing of sulfuric acid by contact process? बरं, इथं बघा मी काय सांगते ऐका काय. सल्फर असतंय, त्याला ऑक्सिजन बरोबर ट्रीट करतो, आपल्याला काय मिळते तर सल्फर डायऑक्साइड. किंवा झिंक सल्फाइडची ओर असते, त्याला ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट करतो, झिंक ऑक्साइड प्लस काय मिळते तर सल्फर डायऑक्साइड. हे मिळालं तुम्हाला रॉ मटेरियल सल्फर डायऑक्साइड. ठीक आहे, मी सांगते ते ऐकून घ्या. हा जो सल्फर डायऑक्साइड आहे, ह्या सल्फर डायऑक्साइडला कशाबरोबर ट्रीट केलं जातं, ऑक्सिजन बरोबर ट्रीट केलं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये तर प्लॅटिनाइज्ड एस्बेस्टोस किंवा वॅनेडियम पेंटॉक्साइड. तुम्हाला काय मिळतंय, 2SO2 + O3 सल्फर ट्राय ऑक्साइड. काय मिळतंय, काय मिळतंय, सल्फर ट्राय ऑक्साइड. आता ह्या सल्फर ट्राय ऑक्साइड मध्ये काय ऍड केलं जातं तर सल्फ्युरिक ऍसिड. सल्फर ट्रायऑक्साइड मध्ये काय ऍड केलं जातं, हा, आणि सल्फ्युरिक ऍसिड ऍड केलं तर तुम्हाला काय मिळते तर ओलेम. थर्ड स्टेप, सल्फर ट्रायऑक्साइड जे आहे त्यामध्ये सल्फ्युरिक ऍसिड स्प्रे करतो. काय स्प्रे करतो, सल्फ्युरिक ऍसिड. आपल्याला मिळते काय तर ओलेम. काय मिळतंय, ओलेम. आणि ओलेमचं हायड्रोलायसिस केलं, ओलेमचं म्हणजे ओलेम मध्ये वॉटर ऍड करायचं. कशामध्ये वॉटर ऍड करायचं, ओलेम मध्ये. सर ओलेम मध्ये वॉटर ऍड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे तर सल्फ्युरिक ऍसिड. सो कॅन यू टेल मी विच मस्ट बी द स्टेप, व्हॉट दे हॅव आस्क्ड यू. स्क्रीन लॉक झाले. हे बघा, ही स्टेप समजते. ओलेम मध्ये वॉटर ऍड केलं की काय मिळतंय, सल्फ्युरिक ऍसिड. हा, त्यांनी क्वेश्चन मध्ये काय विचारलंय, which from the following activity results in the formation of olem. फॉर्मेशन ऑफ ओलेम. ओलेम कधी मिळतं आपल्याला, by absorbing SO3 gas in a concentrated sulfuric acid. कोणती रिएक्शन आपण सांगितली ह्यातली, कोणती रिएक्शन सांगितली, आठवते का, मी सांगितलेली. ओलेम कसा फॉर्म होतो, हे यार जल्दी से हो ना. SO3 प्लस काय येणार आहे तर H2SO4. काय देणार आहे, H2S2O7. काय देणार आहे, H2S2O7. ठीक. नेक्स्ट, which among the following is mustard gas? Which among the following is a mustard gas? Which of the following is a mustard gas? सल्फर मध्ये CH2CH2Cl, CH2CH2Cl. Next, which among the following is not the use of SO2? SO2 चा यूज नाहीये. With concentrated H2SO4 it forms olem. नाही. SO3 कोण, SO3 सल्फ्युरिक ऍसिड बरोबर काय देत आहे, ओलेम. SO2 नाही देत. बाकी सगळे त्याचे आहेत. मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सल्फ्युरिक ऍसिड मध्ये वापरतो, अँटी क्लोरल आहे, प्रिझर्वेटिव्ह आहे. ठीक आहे, पुढं. when SO2 is passed through acidified K2Cr2O7 solution, what happens, what happens? सल्फर डायऑक्साइड आहे आणि K2Cr2O7 आहे. इट इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. कसला एजंट आहे हा, ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +6 आणि ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +4 असते. ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट कायम कमीच होत असते. +6 टू काय झाले तर +6 टू +3 काय झालं, रिडक्शन. काय झालं, रिडक्शन. म्हणजे हा कसला एजंट आहे, ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणजे हा सल्फर डायऑक्साइडला ऑक्सिडाइज करणार. कशामध्ये ऑक्सिडाइज करणार, सल्फ्युरिक ऍसिड.
कशामध्ये कन्वर्ट करणार? सल्फ्युरिक ऍसिड. मग मला सांगा की क्रोमियमचं कलर असते डायक्रोमेटचं कोणतं कलर असते? डायक्रोमेटचं कोणतं कलर असते? डायक्रोमेटचं कोणतं कलर असते? हे बघा, रिडक्शन ऑफ SO2 तर होत नाही, ऑक्सिडेशन होते. SO2 चं काय होतंय? ऑक्सिडेशन. व्हॉट हॅपन्स? सोल्युशन टर्न्स का? तुक्का नाही का? का खरं? ऍसिडिफाईड पोटॅशियम डायक्रोमेट मध्ये काय होतं बघा, सल्फर डायऑक्साइड गॅस इज ऑक्सिडाइज टू विच ऍसिड? येस, when pass through acidified potassium dichromate, मग कलर चेंजेस फ्रॉम ऑरेंज. ह्याचं कलर ऑरेंज असते. काय असतंय? डायक्रोमेटचं कलर काय असतंय? ऑरेंज. क्रोमियम Cr3+, हा जो आहे ना, हा Cr3+ आहे. हा, सो कुठे गेलं? हा, द कलर ऑफ द सोल्युशन चेंजेस फ्रॉम ऑरेंज टू ग्रीन बिकॉज पोटॅशियम डायक्रोमेट इज रिड्यूस टू क्रोमिक सल्फेट. क्रोमिक सल्फेट म्हणजे Cr3+. Cr3+. तुक्का बरोबर लागला, दरवेळी लागणार नाही. नेक्स्ट, which of the following oxo acids of sulfur contains 4s double bond O? Contains 4s double bond O. 4s double bond O. हे बघा, हा OH, हा S double bond O, single bond O, S double bond O, single bond OH. हा एक आहे अजून OH, S double bond O, single bond O, S double bond O, single bond OH. हे दोन्ही मध्ये किती आहेत तर 4 S डबल बॉन्ड आहे. ह्याचं नाव आहे डायसल्फ्युरिक ऍसिड. ह्याचं नाव काय आहे? हा, डायसल्फ्युरिक ऍसिड म्हणजे कोण सांगा? ओलेम असते. हे हा परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. कोण आहे हा? परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिड. आणि परऑक्सी डायसल्फ्युरिक ऍसिडला मार्शल्स ऍसिड पण म्हणतात. कसला ऍसिड म्हणतात? मार्शल्स ऍसिड. सो एक फॉर्म्युला आहे H2S2O7 आणि दुसरा फॉर्म्युला आहे H2S2O8. हे दोघांमध्ये असते. मग कोणता ऑप्शन आहे बघा लास्ट वाला? H2SO5 नाही असणार आहे, हा पण नसणार आहे, हा पण नसणार आहे. लास्ट काय आहे हे क्लिअर करू स्क्रीन. समजलंय? H2S2O6. हा, सल्फ्युरिक एसिड तो नहीं है. हाँ, ये हो सकता है कारण ह्यामध्ये लिंकेज अशी पण असू शकते. अजून एक हा वाली OHS डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड S डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. हे पण आहे. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाही आहे, आताच्या पोर्शनला नाही आहे. हा किती कोणत्या इयरचा क्वेश्चन आहे हा? 2000 असायला पाहिजे होता टेक्स्टबुक मध्ये. मग ह्यामध्ये पण पॉसिबल आहे. सल्फर लिंकेज. कसला लिंकेज? सल्फर. सो ऑप्शन कोणता येणार आहे? ऑप्शन सी. बाकी कोणामध्ये येत नाही. बाकी कोणामध्ये येत नाही. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्युलर फॉर्म्युला रिप्रेझेंट्स मार्शल्स ऍसिड? कोण आहे मार्शल्स ऍसिड? आणि कारोज ऍसिड? हे बघा, हा दोन ऍसिड्स आहेत. हे बघा, हा OH S डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. हा काय झाला? पर ऑक्झी मोनो सल्फ्युरिक ऍसिड. कोण आहे हा? परऑक्झी मोनोसल्फ्युरिक ऍसिड. ह्याला आपण कसला ऍसिड म्हणतो? कारोज ऍसिड किंवा कैरोज ऍसिड असं काहीतरी म्हणतो आपण ह्याला. कारोज किंवा कैरोज मध्ये. आणि हा OH S डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, परत S डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड OH. ह्याला कसला ऍसिड म्हणतात तर मार्शल्स ऍसिड. आणि हा काय आहे? डायसल्फ्युरिक. परऑक्झी डायसल्फ्युरिक, परऑक्झी मोनोसल्फ्युरिक.
परऑक्सी मोनोसल्फ्युरिक म्हणजे H2SO5 आहे हा परऑक्सी मोनोसल्फ्युरिक कारोज ऍसिड आणि हा काय आहे मार्शल्स ऍसिड. समझ में आ रहा है यस और नो? ठीक है. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग इज अ मिनरल ऑफ सल्फर. सल्फरचा मिनरल फ्लोरोॲपेटाइट तर कॅल्शियमचा आणि फ्लोरिनचा असतंय. कार्नलाइट KCl.MgCl असतंय. सिनॅबर कोणाचं असतं माहित नाही. सिलियन सिनॅबर हे दोन तर नाही आहेत. फ्लोरोॲपेटाइट ही कॅल्शियम आणि फ्लोरिनची असते. कार्नलाइट ही KCl.MgCl.6H2O असते. कन्फ्युज विथ सिनॅबर अँड सिल्वाइन. चेक करूया सिल्वाइन. सिनॅबर सिनॅबरचं बघा फॉर्म्युला. सिनेबर is a mineral of sulfur. Cinnabar has been found in the location. फॉर्म्युला काय सिनेबरचा? सल्फर अँड मर्क्युरी. कोण असतात त्यामध्ये? हा म्हणजे मर्क्युरीचं पण मर्क्युरीची पण ओर कोण असते तर सिनेबर. मर्क्युरीची पण ओर काय असते तर सिनेबर. मागच्या इयरची म्हणजे मागच्या पोर्शनची थोडंसं. हे बघा आता 20चे तेवढे जास्त क्वेश्चन्स आपल्याला विचारत नाहीत. नवीन पॅटर्नचेच विचार. पण काय जातं पैसे पडतात. Concentrated sulfuric acid reacts with PCl5. Concentrated sulfuric acid reacts with PCl5 to give sulfuryl chloride. काय देते? SO2Cl2. काय देते? जास्त डोकं हे बघा HCl4, HClO2, SOCl2 तर नाही देणार. थायोनिल क्लोराइड नाही देत. काय देत नाही? सल्फ्युरिल क्लोराइड देते. काय देते? सल्फ्युरिल क्लोराइड. ठीक आहे. Next, which among the following oxo acids of sulfur contain both SS bond and SO bond? कोण असणार आहे रे SS bond आणि ऑप्शन सी. कसं असणार आहे स्ट्रक्चर? इथं OH, इथं S, इथं डबल बॉन्ड S, इथं डबल बॉन्ड O, इथं OH. बघा फॉर्म्युला मॅच होतो का तुम्ही जे सांगताय ते. कोणता आहे ऑप्शन? येस. ऑप्शन डी. ऑप्शन ठीक. हे स्ट्रक्चर्स पार्ट असायला पाहिजेत. मी शिकवलेत तुम्हाला लेक्चरच्या वेळी. विच अमंग द फॉलोइंग ऑफ ऑक्झो ऍसिड्स हॅज अ लिंकेज SS. SS आताच बघितलं ना SS कोणाचं लिंकेज होतं? H2S2, O3, O5 का O4? ह्यामध्ये तर नाही. नाही. एक मिनिट दाखवते. हा असतो ना, हा OH असतो, हा S असतो, परत हा S, इथं O, इथं डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O, इथं डबल बॉन्ड O, इथं काय असते तर OH. ही एक पॉसिबिलिटी आहे. हा ही O मध्ये असणारी. दुसरी पॉसिबिलिटी काय आहे? दुसरी पॉसिबिलिटी काय आहे की ह्यामध्ये डायरेक्ट कसला लिंकेज आहे तर कसला लिंकेज आहे? एस लिंकेज आहे. कोणतं राहतंय बघा? H2S2, O4. हम्म हम्म H2S2O5. हा 1 2 3 4 5 6. हा S डबल बॉन्ड लिंकेज. OH S डबल बॉन्ड S सिंगल बॉन्ड OH. कोण आहे सांगा हा? मी तुम्हाला दाखवलेला हा. कोण आहे हा? थायो सल्फ्युरस अस. थायो सल्फ्युरस अस. आणि जर इथं डबल बॉन्ड आलं तर येस सल्फ्युरस अस काय होणार आहे तर
असं काय होणार आहे? कोण येणार ऑप्शन? नेक्स्ट, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सल्फर इन H2SO7. मी डायरेक्टली पाठ करायचं म्हणून सांगितले तुम्हाला. ओलेम आहे, ओलेम. ओलेम मध्ये ऑक्सिडेशन स्टेट सल्फरची काय असणार आहे? +6. नेक्स्ट, ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर इन एसेट इज 0. सल्फर एलिमेंटल स्टेट मध्ये आहे एसेट. एसेट कसा असतो? एलिमेंटल स्टेट. ऑक्सिडेशन नंबर 0. नेक्स्ट, विच इज द मोस्ट स्टेबल एलोट्रॉप ऑफ सल्फर? ऑक्टाहेड्रल सल्फर. कसा सल्फर? ऑक्टाहेड्रल. हे दोन नाही आहेत काय तुम्हाला दिलेले, पण टाइप्स ऑफ सल्फर, अलोट्रॉप्स ऑफ सल्फर मध्ये ऑक्टाहेड्रल म्हणजेच रोम्बिक सल्फर. रोम्बिक सल्फर, मोनोक्लिनिक सल्फर, प्लास्टिक ऑफ सल्फर, कोलायडल सल्फर, मिल्क ऑफ सल्फर आणि पॉलिमर ऑफ सल्फर, असे खूप सारे आहेत सल्फर्स. त्यामध्ये आपल्याला जास्त नाही आहेत, आपल्याला फक्त ऑक्टाहेड्रल आणि काय तर मोनोक्लिनिक. ऑक्टाहेड्रल आणि काय तर मोनोक्लिनिक. ठीक आहे. तर इथं बघा, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ झेनॉन इन झेनॉन मोनो ऑक्झी टेट्राफ्लोराइड. हे बघा, XeOF4. हा, ओचं ऑक्सिडेशन स्टेट -2 असते, फ्लोरीनचं ऑक्सिडेशन स्टेट -1 × 4 असते. सो -2 -4 काय झालं? -6. म्हणजे झेनॉनचं ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे? समझ में आ रहा है? इसका नाम समझना चाहिए, जेनॉन मोनो ऑक्सो ऑक्सी टेट्राफ्लोराइड में. ऑप्शन ए. नेक्स्ट, which of the following xenon compound has a chlorine pentafluoride like a structure? क्लोरीन पेंटाफ्लोराइड चं स्ट्रक्चर जर बघितलं, ClFi. ClFi चं हायब्रिडायझेशन काय असते सांगा? sp3d. काय असते? आणि sp3d म्हणजे याची जॉमेट्री काय असते? ट्रायगोनल बाय पिरॅमिडल. कसली जॉमेट्री असते? हा, ह्याचं स्ट्रक्चर ClFi चं. नहीं, एक मिनट. ClFi का ट्रायगोनल बाय पिरामिडल नहीं रहता है. एक मिनट, पेंटागोनल पिरामिडल ऐसे कुछ तो रहता है वो. सॉरी. ClFi ला एक लोन पेर येणार ना त्याच्या डोक्यावरती. हायब्रिडायझेशन sp3d2 आएगा. सॉरी. PCl5 असेल तर हा आला असता, ट्रायगोनल बाय पिरामिडल. ClFi आहे ना, ClFi म्हणजे क्लोरीन वरती एक लोन पेर आहे आणि हायब्रिडायझेशन काय आहे तर sp3d2. sp3d2 आहे म्हणजे इथं सेंटरला क्लोरीन असते, इथं एक फ्लोरीन असते, इथं एक फ्लोरीन असते, इथं एक फ्लोरीन असते, इथं एक फ्लोरीन असते, एक लोन पेर असते आणि एक इक्वेटोरियल पोझिशनला फ्लोरीन असते. म्हणजे हे स्क्वेअर बाय पिरॅमिडल जॉमेट्री आहे. कसली जॉमेट्री आहे? स्क्वेअर बाय पिरॅमिडल. आता स्क्वेअर बाय पिरॅमिडल कोणामध्ये असणार? स्क्वेअर बाय पिरॅमिडल ह्यामध्ये झेनॉन मध्ये तर ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +6 असते, ह्यामध्ये तर ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +6 असते, पण हा जॉमेट्री वेगळी असते. ह्याची जॉमेट्री डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल असतो. हा डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल असतं. हा झेनॉन, इथं फ्लोरीन, इथं फ्लोरीन, इथं फ्लोरीन, इथं फ्लोरीन, इथं डबल बॉन्ड O आणि इथं लोन पेर. हा एक असू शकतो असा. 1 2 3 4 5 6 7 8. XeOF4 असणार आहे. कोण असणार आहे? XeOF4. जॉमेट्री ड्रॉ करायला पाहिजे. डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल सगळं आपल्या डोक्यात यायला पाहिजे म्हणजे ऑप्शन नाही आहे. कसं आहे? हे नवीन पॉइंट आहे. हा जो आहे कंपाऊंड्स ऑफ ग्रुप 18 चे